हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चविष्ट बोंबील फ्राय. सगळ्यात आधी बोंबील स्वच्छ करून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे. त्यानंतर बोंबीलला मॅरिनेट करण्यासाठी आपण एका डिशमध्ये सर्व मसाले घेऊन आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस हे मिक्स करून बोंबीलला आपण वरून व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत. बोंबील फ्राय करताना आपण त्यांना थोडंसं तांदळाचं पीठ, रवा आणि तिखट आणि मीठ लावून कोट करणार आहोत. यामुळे फ्राय केल्यावर बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत टेक्स्चर मिळतं. बोंबील फ्राय हे खायला एकदम टेस्टी लागतात. बोंबील हे एकदम सॉफ्ट असतात, त्यामुळे ते करताना खूप काळजी घ्यावी लागते. फ्राय करताना नाहीतर ते तव्याला चिकटण्याची शक्यता असते. आता इथे आपण कोटिंगसाठी तांदूळ, रवा, लाल तिखट आणि मीठ हे घेतलं आहे. आता हे सर्व मिक्स करून आपण त्यामध्ये एक एक बोंबील घेऊन तो घोळवून तव्यामध्ये तेलामध्ये सोडणार आहोत. बोंबील फ्राय करताना आधी तव्यामध्ये साधारणपणे 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर बोंबील आपल्याला तांदळाच्या पिठात आणि रव्यामध्ये छानपणे कोट करून तव्यात तेलामध्ये सोडायचे आहेत. मॅरिनेट करण्यासाठी मसाला घेतोय, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट, थोडंसं मीठ, हळद आणि काश्मीरी तिखट असं घेतलं आहे. आणि त्यामध्ये आपण थोडासा एक अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थितपणे आपण बोंबीलला लावून घ्यायचं आहे. बोंबील फ्राय हे खायला अतिशय अप्रतिम लागतात. संपूर्ण मसाला बोंबीलला लावून झाला की ते 20 ते 25 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे. बोंबील फ्राय करताना आधी तव्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून ते चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर गॅस मीडियम करून बोंबील हा तांदूळ आणि रवा याच्यामध्ये कोट करून तव्यावर सोडायचा आहे. एक 5 मिनिटं एक साईडनी बोंबील फ्राय झाला की त्यानंतर हळुवारपणे पलटून घ्यायचा आहे आणि दुसरी साईडही आपण 5 ते 6 मिनिट फ्राय करणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.